उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील श्री संत बाळूमामा मंदिरात 9 ते 20 मार्च या कालावधीमध्ये विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी दिली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही आदमापूरप्रमाणेच बेलाठी येथील विजापूर बायपास रोडजवळील श्री संत बाळूमामा मंदिर ट्रस्टतर्फे संत बाळूमामा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। सोमवार दिनांक 9 मार्च रोजी मंदिरामध्ये वाद घालणं व वीणा पूजन तसेच रंगपंचमी व एकनाथ षष्ठी कार्यक्रम संपन्न झाला। सोमवारी दिनांक 16 मार्च रोजी उत्सवाची सांगता आणि उपवास सोडण्यात येईल। 9 ते 16 मार्चच्या कालावधीमध्ये मंदिरामध्ये कीर्तन, भजन, महाआरती, महाप्रसाद यांच्यासह विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। रविवार दिनांक 15 मार्च रोजी श्री संत बाळूमामा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येणार आहे। बुधवार दिनांक 18 मार्च रोजी अमावस्यानिमित्त सकाळी 6 वाजता संत बाळूमामांच्या मूर्तीला अभिषेक, सकाळी 7 वाजता महाआरती, महाप्रसाद होणार आहे। सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये दिवसभर धनगर ओव्या, भजन आणि पालखी सोहळ्याचं आयोजनही करण्यात आले। सायंकाळी 6 वाजता महाआरती होईल। तसेच गुरुवारी 19 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन श्री संत बाळूमामा मंदिरात साजरा करण्यात येणार असून दुपारी 12:30 वाजता श्री स्वामी समर्थ मंदिराच्या अधिष्ठानाजवळ गुलालाचं कीर्तन होणार आहे। या सर्व कार्यक्रमामध्ये पंचक्रोशीमधील भाविक भक्तांनी सहभागी होऊन कार्यक्रम आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष पाटील बेलाटीकर यांनी केले। यावेळी राम हनुमंत पाटील, श्रीकांत श्रीराम पाटील, विजय श्रीराम पाटील, जय जयराम श्रीकांत पाटील, बाल कीर्तनकार गुंड महाराज आदी उपस्थित होते।